व माझ्या ताईवर दादांनो, माझं सगळ्यांना जय भीम. माझं नाव संतोष गायकवाड. मी आता पहिली ब मध्ये शिकत आहे. हा मुसलमानाचा या भारत देशाला. चला देऊया चला मी या तिरंगी झेंड्याला. आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा सोनेरी दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना सोनेरी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाचे योगदान दिले. आपण सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे. आज 15 ऑगस्ट म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे. पण आज आपल्या देशाने ही स्वतंत्रशाही आहे का? स्त्री भ्रूण हत्या थांबली आहे का? महिलांवर होणारे अत्याचार विरोधाच्या कधी थांबणाऱ्या देशात स्त्री मोठ्या पदावर गेली. देशाची राष्ट्रपती पंतप्रधान झाली. पण आज मुलीने जसं पाहिजे तसं जगता येत नाही. आज देश स्वतंत्र आहे पण मुली नाही. आपण समाजाचा म्हणतो पण आज ही खेडोपाडी स्त्रियांना समान अधिकार नाही. स्त्री आज करणार आहे तो कायदा तिचा नवला सांभाळतो. मग या कुठे आल्या स्वतंत्र? मी माझ्या भाषणात एवढं सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून ठेवलेले संविधान व्यवस्थित चालवला की देश व्यवस्थित चालेल. या देशात अनेक जण महात्मा झाले, त्यांना दिले होता व्यवस्थित चालवला की देश व्यवस्थित चालेल. त्याच्यापासून स्वतःला सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत. मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या भारत देशाला एक चांगला देश बनवण्याची प्रयत्न करूया. आज चला माहिती वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. याही हा भाग्यशाली तिच्या पोटी जन्म मिळाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते आहे. जय हिंद.